दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जिमी शर्मा यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी नंदुरबार येथून केले जेरबंद। दिनांक 27 जून 2024 रोजी दुपारचे सुमारास मालेगाव शहरातील जय हिंद कॉलनी परिसरातील बंद धनदायी बंगल्याचे दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॉकरमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 19,19,400 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। सदर बाबत मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 154/2024 भारतीय दंडविधान 454-380 प्रमाणे गुन्हा दाखल होता। तसेच दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळचे सुमारास देवळा शहरातील ज्ञानेश्वर नगर परिसरातील सप्तशृंगी निवास या बंद घराचे कडी कोंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने कॉटमध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 5,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता। सदर बाबत देवळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक बाबीची पडताळणी करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे हे नंदुरबार येथील सराईत गुन्हेगार जिमी विपिन शर्मा यांनी केले असल्याचे निष्पन्न झाले होते। रात्र त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व देवळा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी नंदुरबार शहर सतत 3 दिवस व पाळत ठेवून सराईत गुन्हेगार जिमी विपिन शर्मा उर्फ अमृत उर्फ दीपक वय 31 वर्ष यास अत्यंत धैर्य व चिकाटीने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपीत गुन्ह्याचे पुढील तपास कामी देवळा पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले असून पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत। सदर आरोपी जिमी शर्मा हा दिवसा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। सदर आरोपी विरुद्ध धुळे, नंदुरबार, नाशिक तसेच हरियाणा राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।